33% महिला आरक्षणावरून मोदी सरकारला मोठा झटका। घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पडलं। लोकसभा विधानसभेच्या जागा वाढणार नाही। लोकसभेत डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं। विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 मतं मिळाली नाही। विधेयक पाडल्यानंतर आनंद उत्सव साजरा करणं निंदनीय। विरोधकांचे विचार हे महिला आणि देशाच्या हिताचे नाहीत। प्रत्येक निवडणुकीत महिलांचा आक्रोश सहन करावा लागेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट। संविधानावरील आक्रमणाला पराभूत केलं। हे केवळ महिला आरक्षणाचं विधेयक नव्हतं, तर भारताची राजकीय रचना बदलण्याचा प्रयत्न होता। राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। महिलांचा अधिकार हिरावून घेतला गेला। राहुल गांधींची सर्व विरोधकांसह बँड वाजवून डान्स करावा। पुन्हा एकदा भारताला पुरुषप्रधान संस्कृतीकडे नेल्यानं जल्लोष करा। फडणवीसांची काँग्रेसवर टीका। संसदेच्या पायऱ्यांवर एनडीए खासदारांची घोषणाबाजी। घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आक्रमक। उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा विरोधकांना घरचा आहेर। भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस। महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं चतुर्वेदींची नाराजी। उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता। मात्र विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसही आग्रही। तर मवियानं चांगला निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध भाजपची भूमिका। तमिळनाडू निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाकडून घोषणांची खैरात। नववधूला 8 ग्रॅम सोन्यासह रेशमची साडी, 8 सिलेंडर मोफत। दरमहा महिलांना 2,500 200 युनिट मोफत वीज देण्याचा वायदा। बुंदू खराच्या 90 ते 100 कोटींच्या मालमत्तांची माहिती ईडीला मिळाली। खराच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त। मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशाचा स्रोत ईडी शोधणार। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणातील दोन्ही आरोपी एटीएसच्या ताब्यात। प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय। आरोपींची चौकशी होणार। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या शोधासाठी नाशिक एसआयटीचं पथक ठाण्यात। गरोदर निदा खान मुंबऱ्यात राहत असल्याची माहिती। अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। पतीची चौकशी। नाशिकमधील धर्मांतर प्रकरण कटाचा भाग। सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। मी ऍक्सिस बँकेत असतानाही टीसीएस सारखं प्रकरण झालं, पण वरिष्ठांनी कारवाई केली। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा दावा। प्रवीण दरेकरांचा कॅबिनेट दर्जा जाऊन ते सहकार मंत्री व्हावेत। मंत्री चंद्रकांत पाटलांचं भाषणादरम्यान सूचक विधान। तर भाषणात असं बोलावं लागतं, वक्तव्यानंतर पाटलांची सारवासारव। सहकार खातं सध्या राष्ट्रवादीकडे।